भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल 2022 मध्ये त्यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला। एका भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत केलेल्या विधानांवर अपमानास्पद असल्याचा आरोप झाला। या वक्तव्यानंतर राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, इतिहास अभ्यासक आणि सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरले। महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान असा आरोप करत कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी झाली। विधानांवरून स्पष्टीकरण देण्यात आलं, दिलगिरी व्यक्त करण्यात आली, पण वाद थांबला नाही। हा प्रश्न फक्त एका वक्तव्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो राज्यपाल पदाची भूमिका, संवेदनशीलता आणि इतिहासाबद्दलची जबाबदारी यावर जाऊन पोचला। त्यानंतर काही महिन्यातच भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आणि आता त्याच भगतसिंग कोश्यारी यांना पद्म पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तो जुना वाद पुन्हा उफाळून आला आहे। कोश्यारी हा पुरस्कार परत करतील का नाही हे माहीत नाही, पण या निमित्तानं पद्म पुरस्कार नेमके कोणाला आणि कशासाठी दिले जातात, या पुरस्काराची निवड प्रक्रिया पारदर्शक आहे का, असे अनेक प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालेत। पण या सगळ्या चर्चांआधी एक गोष्ट समजून घ्यायला हवी, पद्म पुरस्कार म्हणजे नेमकं काय, हे का दिले जातात, निवड कशी होते आणि आजवर कोणी आणि का हे पुरस्कार नाकारलेत। नमस्कार, मी अश्विनी सातवडोके, तुम्ही पाहताय आसपास। चला पद्म पुरस्कारांचा इतिहास, प्रक्रिया आणि वाद यांचा अर्थ समजून घेऊयात। सर्वात आधी पद्म पुरस्कारांचा इतिहास काय हे जाणून घेऊ। 1954 मध्ये पद्म पुरस्कार द्यायला सुरुवात झाली आणि आजवर 1978, 1979, 1983 आणि 1997 सालात पद्म पुरस्कार देण्यात आले नाहीत। भारतातला प्रत्येक नागरिक या पुरस्कारांसाठी पात्र आहे। धर्म, लिंग, जात, हुद्दा, वय याची कोणतीही आडकाठी नाही। अपवाद म्हणजे सरकारी नोकरी करणारे कर्मचारी या पुरस्कारांसाठी पात्र ठरत नाहीत, पण या नियमांमध्ये काही अपवाद आहेत। सरकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांना मात्र हे पुरस्कार दिले जातात। परदेशी नागरिकांनाही हे पुरस्कार दिले जाऊ शकतात। काही वेळा हे पुरस्कार मरणोत्तरही देण्यात आलेत। भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला। 2022च्या पुरस्कारांमध्ये एकूण 13 जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाले आहेत। एखाद्या व्यक्तीला एक पद्म पुरस्कार देण्यात आल्याच्या किमान 5 वर्षांनंतर पुन्हा दुसरा पद्म पुरस्कार दिला जाऊ शकत नाही। दरवर्षी जास्तीत जास्त 120 पद्म पुरस्कार दिले जाऊ शकतात। यामध्ये मरणोत्तर पुरस्कार आणि NRI परदेशी नागरिक म्हणजे फॉरेनर्स आणि ओव्हरसीज सिटीजन्स ऑफ इंडिया म्हणजेच परदेशात राहणाऱ्या भारतीयांना देण्यात आलेल्या पुरस्कारांचा समावेश नसतो। पद्म पुरस्कारांची निवड प्रक्रिया काय? 2015 पर्यंत फक्त राज्यांचे मंत्री, मुख्यमंत्री, गव्हर्नर, खासदारच या पद्म पुरस्कारांसाठी नावाची शिफारस करू शकत होते। पण 2015 मध्ये हा नियम बदलत ही प्रक्रिया खुली करण्यात आली। पुरस्कारांची ही नामांकन प्रक्रिया सर्वांसाठी खुली आहे आणि यामध्ये सेल्फ नॉमिनेशन सुद्धा केलं जाऊ शकतं, म्हणजे तुम्ही स्वतःचंही नाव सुचवू शकता, असं पुरस्काराच्या अधिकृत वेबसाईटवरती म्हटलंय। आता हे पुरस्कार कोणी आणि का नाकारलेत हे जाणून घेऊयात। 1975 मध्ये लावण्यात आलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ कन्नड साहित्यिक के शिवराम कारंत यांनी त्यांना 1968 मध्ये देण्यात आलेला पद्मभूषण पुरस्कार परत केला होता। ऑपरेशन ब्लू स्टारच्या निषेधार्थ लेखक खुशवंत सिंग यांनी पद्म पुरस्कार परत केला होता। कवी कैफ आझमी यांनीही त्यांचा पद्म पुरस्कार परत केला। प्रसिद्ध दाक्षिणात्य गायिका एस जानकी यांनी 2013 मध्ये हा पुरस्कार त्यांच्या कारकिर्दीत खूप उशिरा मिळाला असं सांगून नाकारला। 2020 साली शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंह बादल यांनीही त्यांना देण्यात आलेला पद्मविभूषण पुरस्कार केंद्र सरकारच्या निषेधार्थ परत केला होता। पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी 2022 मध्ये पद्मभूषण पुरस्कार नाकारला। त्याच वेळी ज्येष्ठ बंगाली गायिका संध्या मुखोपाध्याय यांनीही त्यांना मिळालेला पद्मश्री नाराजी व्यक्त करत नाकारला। सतार वादक विलायत खान यांनी पद्मश्री आणि त्यानंतर पद्मविभूषणही नाकारला। मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते EMS नंबूद्रीपाद हे पुरस्कार नाकारणारे पहिले नेते होते। त्याचबरोबर मणिकोंडा चालपती राव, कवी जयवंत महापात्रा आणि पंजाबच्या लेखिका दलीप कौर तिवाना, गायिका संध्या मुखर्जी यांनीही हे पुरस्कार नाकारले आहेत। पद्म पुरस्कार आणि वाद हे काही नवं नाही। ज्यांनी पुरस्कार नाकारले त्यांनी केंद्र सरकारच्या एकूणच कारभाराविषयी नाराजी व्यक्त
केली होती आणि भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान हा परत केला होता. आता या निमित्तानं भगतसिंग कोश्यारी हा पुरस्कार नाकारतील का नाही हे आपल्याला माहिती नाही, पण पद्म पुरस्काराच्या बाबतीतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे जरूर सांगा. पाहत रहा आसपास.